नमस्कार, मी माऊली महाराज काळे, मरडसगाव. आणि आपण हा नदीला आलेला गोदावरी नदीचा महापूर आपण मरडसगाव या ठिकाणी दृश्य पाहत आहोत. हे पहा, नदीने एक रौद्र रूप धारण केलेलं आहे. नदीला खूप महापूर आलेला आहे. नदीचा व्यास जवळपास 500 मीटर व्यास आहे, रुंदीकरण. आणि तो रुंदीकरण पूर्ण होऊन तिने एक दुसरंच रौद्र रूप धारण केलेलं आहे की गावामध्ये पाणी शिरकाव झालेला आहे, गावामध्ये पाणी शिरलेलं आहे. तर आपल्या गावचे असणारे रमेश टेलर हे आपल्याला एक सविस्तर माहिती देतील आणि एक सविस्तर आपल्याला माहिती सांगतील. त्यांना आपण बोलूयात. जी हरी टेलर, जय हरी. सांगा आपलं नदीला आलेला पूर आणि त्या पूरमध्ये वेग आणि कसं पाणी आहे, किती कुठं शिरलेले पाणी, असं एक सविस्तर आम्हाला माहिती द्या की जेणेकरून हा संदेश महाराष्ट्र शासनापर्यंत पोहोचेल, सर्वांना पोहोचेल. आणि किती नुकसान झालेलं आहे, काय झालेलं आहे. आज मी या स्थळावर उभा आहे की मरडसगाव, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. आज दिनांक 23 सप्टेंबर 2025 मंगळवार आणि सकाळचे 8:33 झालेले आहेत. आणि या वेळाला आता हे गोदावरी नदीचं जे काय पात्र आहे आमच्या गावचं, तर हे 500 मीटर रुंदीचं आहे. आणि ते पूर्ण होऊन त्याच्या पलीकडं नदीने जे काही रौद्र रूप धारण केलेलं आहे, तर ते जवळजवळ 800 ते 900 मीटर रुंदीपर्यंत व्यापलेलं आहे. आणि शेतामध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे. आणि नदीकाठचे जे काही शेतं आहेत, पलीकडील छत्रबोरगाव, तालुका माजलगावच्या ज्या मंदिरापलीकडचे सुद्धा क्षेत्र जे मंदिरापर्यंतचा अर्धा भाग शेतं पाणीखाली गेलेले आहेत. आणि इकडं अलीकड पाथरी तालुक्यामधील मरडसगावचे सुद्धा गोदावरीच्या काठचे जे शेतं आहेत, ते सगळे शेतं पाण्याखाली गेले आहेत आणि शेतकऱ्याचं खूप नुकसान झालेलं आहे. आणि अजून इथं काही शासनाचं कोणी माणूस काही आलेलं नाही. गावातील पोलीस पाटील हे धीर देत आहेत आणि सगळं गावातील जवळजवळ पाणी गावाला चिटकलेलं आहे आणि घराला चिटकलेलं आहे. आणि इथं जे काही अजून काही भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागलेले पाण्यामुळं आणि दोन्ही नद्याचं पाणी संगम झाल्यामुळं इथं तुम्हाला सांगतो सिंदफाना आणि गोदावरी, आणि याच्यामुळं ते दोन्ही नद्याचं पाणी आल्यामुळं पाण्याची व्याप्ती जास्तच आहे, पाणी वाढू लागलेलेच आहे, पाणी चढत आहे. आणि हे खूप नुकसान झालेलं आहे. शेतीचं सुद्धा ढगफुटी झालेली आहे आणि ढगफुटीमुळं शेतं खांदू गेले तर आणि शेतामध्ये काही सुद्धा राहिलेलं नाही. हे या सालामधील जो काही हे काय पर्जन्य आहे हे जास्त झाल्यामुळं या वर्षामध्ये काही सुद्धा ह्या हंगामातलं जे पीक आहे हे काही सुद्धा शेतकऱ्याला राहिलेलं नाही. बरं टेलर, मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आपल्या मरडसगाव हातगाववरील जो एक रस्ता आहे, त्या रस्त्यावरील जे श्रीरामपूर गाव आहे, आपलीच वस्ती आहे, तिथे एक पूल झालेला आहे. तो पूल एक पहिल्यापेक्षा एक जास्त उंचीचा पूल बांधलेला आहे. तर त्या पुलावर देखील पाणी येण्याची शक्यता आहे. आणि पुलाच्या जे काही हातगावकडील जो भाग आहे, तर तिथून त्या पाण्याने काय केलेले की ते रोड ओलांडून दोही भाग एक झालेला आहे. आणि जवळजवळ आता तो रस्ता बंद होण्याच्या मार्गावर आहे. आणि इकडं बाणेगावकडे जाणाऱ्या सुद्धा त्या पुलाच्या वर पाणी येण्याची शक्यता आहे. पाणी चढूच लागलेलं आहे आणि दोन्ही बाजूचे काही रस्ते जे बंद होण्याच्या मार्गावर आलेले आहेत. फक्त एकच उपाय आहे की जो काही पाथरगावला जाण्याचा जो काही मार्ग आहे, तो सुद्धा आता एका अशा गाडी बैलाच्या मार्गाने जाण्याच्या ह्याच्यात त्या पायी रस्त्याने जाण्याचा मार्गावर तेवढाच मार्ग शिल्लक आहे. आता जवळ ते मार्ग बंद होण्यात आलेला आहे. सर्वच मार्ग जे जाणारे आहेत मार्ग, जसं की आपण होडी मार्फत बोरगावला जात होतो, पण तो आता होडीचा मार्ग देखील बंद झालेला आहे. आणि काल होडी आलेली होती. प्रत्यक्ष आम्ही टेलर आणि हे गणेशराव हे सर्व जण होते पाहायला की हे जी बाबळ आहे, ही चिल्लारी, ह्या चिल्लारी बाबळीच्या पलीकडं जवळपास 50 ते 100 मीटर अंतरावर इतकं पाणी होतं. म्हणजे जसं की नदीचं पात्र आहे एक 80 ते 90% भरलेलं होतं. आणि त्या पात्रामध्ये एक रामपुरीची होडी आली होती आणि त्या होडीमार्फत हे आमचे जे भक्त आहेत
देवीचे भक्त तुळजापूरला निघालेले होते, प्रस्थान केलेलं होतं, ते 7-8 माध्यमातून त्या होडीच्या माध्यमातून पोहोचले होते. पण तो देखील आता पाहायला भेटत नाही, कारण की इतकं पाणी आलेलं आहे. कालच्यापेक्षा म्हणायला दुप्पट किंवा 3 पट देखील पाणी आलेलं आहे असं सांगायला काही हरकत नाही. कारण की काल 80 ते 90% गंगा पात्र, गोदावरी पात्र भरलेलं होतं आणि ते देखील आता 100% पूर्ण होऊन एक शेतामध्ये, घरामध्ये असं पाणी घुसलेलं आहे. वड्या नाल्यानं पाणी आणि मडसगाव नगरी जी आहे ती पूर्ण एक पाण्याचा विळखा बसलेला आहे. गोदावरी नदीचा एक विळखा बसलेला आहे. धर्माच्या त्यांच्या घराकडे शिरलं पाणी लागलं, त्यांच्या पात्रात शिरलं. कुठं शिरलं पाणी? हां, तर आपण आता एक पुढचं दृश्य पाहणार आहोत की मातंगवाड्यामध्ये पाणी घुसलेलं आहे. तिथं धर्मराज जामकर यांच्याशी आम्ही संपर्क साधणार आहोत. मी माऊली महाराज काळे आणि आमचे रमेश टेलर मडसगावचे आहेत, ते एक आपल्याला सविस्तर माहिती देणार आहेत. आणि आता रमेश टेलर, आम्ही व गणेशराव तिकडे जाणार आहोत व तिथलं एक प्रात्यक्षिक तुम्हाला 2 मिनिटाच्या स्वरूपामध्ये 2 मिनिटामध्ये घेऊन एक तुम्हाला पाठवणार आहोत. धन्यवाद.